शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावर कामगारांचा ठिय्या. काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, कशामुळे या ठिकाणी कामगारांनी ठिय्या दिला, त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी, संपूर्ण घडामोड आपण या जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. स्क्रीन शकता मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावर कामगारांचा ठिय्या. भंडारा जिल्हा उपनिबंधकाच्या उपस्थित झालेल्या कथित अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मुख्य प्रवेशद्वार हमाल माथाडी कामगारांचे ठिय्या आंदोलन छेडले. आंदोलनामुळे बाजार समिती दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून शेतमालाची आवक विक्री प्रभावित झाली आहे. हेच नाही तर कांद्याला कवडीमोल भाव असल्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा, शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असतेच. परंतु वेळोवेळी शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कवडीमोल कांद्याला भाव हे सरकार देतं आहे आणि सांगतं आहे की आम्ही 12 रुपये 35 पैसे असे भाव कांद्याला प्रति किलोला देऊ, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु ते भाव कितपत योग्य आहे, त्यामध्ये एक चहासुद्धा येत नाही आहे. आणि मालाची किंमत तुम्ही ठरवता, परंतु शेतकऱ्यांचे जे काही खते बियाणे औषध घेता त्याचे त्या मालाचे भावसुद्धा शेतकऱ्यांनी ठरवले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाची जर शेतकरीच किंमत ठरवू शकत नसेल तर काय कामाचा हा कृषीप्रधान देश. नेमकं या ठिकाणी शेतकऱ्यांचं जगणं हे दुसऱ्यावर अवलंबून झालं असल्यामुळं एकंदरीतच हीच परिस्थिती शेतकऱ्यावर उद्भवती आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा, शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहिलेली आहे. परंतु अशा प्रकारच्या निर्णयामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटमध्ये माहितीपूर्ण कांदा बाजार अपडेट्स होतोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया पुढे. तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद.